75 शेळ्या अशा चांगल्या 10 शेळ्या असतील किंवा समोर पलीकडच्या बाजूला उभ्या आहेत समोर त्या शेळ्या अशा जर शेळ्या असतील तर त्या शेळ्या कमीत कमी एका गटाला 2 ते 3 बच्चे देणाऱ्या शेळ्या आहेत. तर किती उत्पन्न भेटू शकेल मग? त्या शेळ्या कमीत कमी 2 ते 3 बच्चे 10,000 रुपये 3 महिन्यात 10 ते 11,000 रुपयाला आरामशीर विक्री होती या बकऱ्यांची. सोजत जातीचं खासियत म्हणजे 14 महिन्यात तुम्हाला 14 ते 15 महिन्यात तुम्हाला डबल ईद कंपल्सरी भेटेल. हा पहिला प्रमुख याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर सोजतमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात देखणेपणाला जास्त किंमत. ईदला सगळ्यात आधी फास्ट बकरं फक्त सोजतची बकरं. बोर सानेन सगळं करून आज जमनापारी वगैरे सगळे करून दमलोय. परंतु काय होतं विकताना मार्केटला गेल्यानंतर जी क्वालिटी आहे 50 बकरामध्ये 4 बकराला क्वालिटी येते. बाकीची बकरं 19-20 होत्यात. मार्केटमध्ये 4 बकरांचे पैसे होतील पण बाकीचा माल स्वस्त विकावा लागतो. तसं सोजतमध्ये विषय नाहीये. सोजतमध्ये सगळा रेटमध्ये चांगल्या पद्धतीत विकला जातोय आणि सोजतमध्ये गिराईक त्वरित गिराईक आहे. फास्टमध्ये लगेचच्या लगेच विकायला सोजत मला ऑल इज वेल वाटलं म्हणून सोजतमध्ये आपण काम करतो. विक्रीसाठी माझ्याकडे 130 बोकड अवेलेबल आहेत आता ईदसाठी विक्रीला 130. आणि छोटी पट्टीमध्ये याच्यात पण उपलब्ध आहेत. या टाईपमध्ये 5 महिने 6 महिन्याची बकरं आता माझ्याकडे 50-60 उपलब्ध आहेत. आणि फिमेल पण छोट्या मोठ्या मादे शेळ्या सगळं काही भेटेल सोजतमध्ये आपल्याला.